गाढवा, काय झालं? हा अगं तो मला शॅम्पू ना रॅकवरती ठेवलेला. तेवढे सगळे आहेत ना, लाव ना त्यातलं कुठला तरी एक. अगं हा नाही आज वापरायचा, आज तो वापरायचा दिवस आहे. तो अँटी डॅन्ड्रफ आहे, अँटी डॅन्ड्रफ. हे सेल्फ केअर असते मम्मी, तुला नाही कळत. जा तू घेऊन ये. अगं जा तू घेऊन ये पहिली, जा. हे घे. अरे माझी भाजी. देवा, काय यांचं एक खेळचं नाटक आहे आजकालच्या पोरांचं. त्या नादात माझी भाजी करपून गेली. काहीतरीच नवीन. देवा 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 देवा, काय माझी रे. अगं आई, इतकं देवाला आठवण करू नको. देव जर आठवण काढाल ना तर अवघड होऊन जाईल. अरे तुझ्या जिभीला काय हाड आहे की नाही? काही बोलतो. अगं मग सकाळी उठून जात जा ना फिरायला. पप्पा कसं जातात फिरण्यासाठी, तर तू पण जात जा. अरे एक काम करू, तुझं ना आपण लग्नच करून टाकू. काय? मग ना मला खूप वेळ मिळेल आणि मग मी माझं जॉगिंग, वॉकिंग, पेंटिंग या सगळ्या इच्छा पूर्ण करून देईन. काय झालं? आज काय बघतोस? अगं तुला माहितीये काय बाहेर काय चालू आहे? अगं ते टाकी, बॅग, नदी. सोड ग, तुला माहितच नाही. काही सांगा यांना. माझ्यासाठी म्हणलं ना की हे असेच करतात. काय सांगा देवा. अरे ना घ्या, किती उशीर रे. अरे गेलो होतो रे गर्लफ्रेंडला भेटायला. वा, बरं आहे तुमचं राव. आणि ते भार्या कुठे आहे? अरे त्याचं ऑफिस चालू आहे रे, वर्क फ्रॉम होम, कॉर्पोरेट गुलाम. काय रे, त्या प्रियाचा काही कॉल मेसेज? बस ना बाबा, झालं लग्न तिचं. आता कुठं ते घेऊन बसलास? आपल्यामुळे उगाच तिला प्रॉब्लेम कशाला. तुला वाईट वाटत नाही का रे की तुझ्या आयुष्यातून निघून गेली म्हणून? वाटलं होतं ना, पण आपण मध्यमवर्गीय लोक रे. आपल्याला सुख दुःख हे सगळं मोजून मापून करावं लागतं. आणि अजून किती दिवस त्या गोष्टीचं वाईट वाटून घेत बसू? जिम्मेदाऱ्या पण आहेतच ना. हा हॅलो दादा भाऊ, कशा आहात? हा मी बरं आहे. बोला बोला. मी काय म्हणते, हा मी ते मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या मुलासाठी मुलगी पाहायला. हो म्हणलं होतं. चांगले स्थळ असतील तर कळवा बरं का. अपेक्षा काय तुमची? मुलगी असावी. हो मुलासाठी मुलगीच बघतात. ते माहितीये, पण ते आजकाल ना. बरं जाऊ द्या. बाकी मुलगी असेल तर कळवा. हा मी तुम्हाला फोटो आणि बायोडाटा पाठवतो बरं का. त्यातलं बघून मला कळवा, म्हणजे पुढे बोलू. हा चालेल. आणि हा सोबत 5,000 रुपये पाठवा. चालेल पाठवते. हा छान सुंदर हिरोईन सारख्या मुली पाठवा बरं का. बर मग 10,000 रुपये पाठवा. आता बाई बरं 5,000 वाला पाठवा. हा हॅलो काय बाई, चांगल्या पोरी पाहणं इतकं महाग झालं. नाही का तुला एक गोष्ट बोलू का? सांग की सांग.
आज आई लग्न कर म्हणत होती रे. अबे भारी ना, घेते करून. साक्षात देवीसारखी आई भेटली तुला. नको रे भाई, मला हे लग्न हा कन्सेप्टच पटत नाही बघ. हा अबे प्रिया होती तेव्हा तुझे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होते. आता काय झालं? अरे तो विषय वेगळा होता, हा विषय वेगळा आहे. हे तुमच्यासारखे लोक, म्हणजे तुमच्या सोयीनुसार विचार बदलणारे तुम्ही. अरे तुमच्यासारख्यांमुळेच ना देश डबघाईला आलाय. अरे भाई, मी तिला ओळखत होतो, तिच्याबद्दल जवळपास सगळं मला माहित होतं आणि त्याच्यामुळेच एक वेगळा कॉन्फिडन्स होता. आता नवीन कोणाशी कसं होईल, कसं जुळल हे मला पटत नाही बघ. अरे अक्कल के पैदल, ती प्रिया होती ती पण कधीतरी अनोळखीच होती ना, नंतर झाली ना ओळख. मग इथं सुद्धा असंच होणार नाही का? अरे हो, पण आम्ही दोघांनी वेळ घेतला, एकमेकाला समजून घेतलं. एकदम लग्न असं काही गोष्ट नव्हती. तुला खरं सांगू का, तुझ्या समोर लग्नाचा विषय बोलणं म्हणजे ना गाढवा पुढे वाचली गीता असं आहे. अरे भाई तू बघ ना, आजकाल काय चाललंय या जगात. काय ते मुलाला मारून टाकीमध्ये टाकलं म्हणे, बॅगमध्ये पॅक करून नदीत फेकलं, पार्लमेंटमध्ये पुरुष आयोग बनवा अशी चर्चा चालू आहे आणि ते लोक त्याच्यावरती गंभीर विचार सुद्धा करतायत आणि एकदम सिरियस नोटवरती. काय मर्द जातीवर इतका अत्याचार? अवघड आहे राव. म्हणून मी म्हणतोय रे, नको हे लग्न वगैरे यार. आणि त्यापेक्षाही असं की यार अजून आपलं काही सुरूच नाही, की 4 पैसे कमवले असते तर घरच्यांसाठी कदाचित विचार पण केला असता लग्न करण्याचा. भाई हे 4 पैसे दिसतात ना तितके सोपे नसतात बरं का. आता माझंच बघ, मी क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस स्टार्ट केला. इन्व्हेस्टर सुद्धा होता, पण काय झालं, नोटबंदी. अरे उलट माझ्यावर 5 लाखाचं कर्ज झालं, सगळं बुडालं. हो यार, तेच तर ना, काहीच कळत नाही. जॉबचे वांदे आहेत, बिझनेस करायचं म्हटलं तर हे असं, काय करावं हेच कळत. तू एक काम कर, तू ना लग्न कर आणि हुंडा घे खूप जास्त, मग आपण दोघं मिळून बिझनेस करू. वा, हे भारी आहे. म्हणजे तू बिझनेस चालू कर आणि मी कुठल्या तरी टाकीमध्ये पडलेला असेल आणि बाकी पूर्ण बिझनेस तुझा नंतर. अरे वा, क्या बात आहे. ह्याचा तर मी विचारच केला नव्हता. वा शाबाश. जाऊ दे रे, काहीतरी खायला मागू. मामा, अरे आला ये बळा. मामा जर एक दमला असेल, खायला आणते मी तुला. हा? ए नाही नाही, मी चायनीज खाऊन आलो. का चायनीज खाऊन आलास? कितीदा सांगितलं तुला असं बाहेरचं खायचं नाही म्हणून. खाल्लं तर खाऊ दे बाहेरचं, माझं एकदाच काम होऊ दे, मग बघते मी याला. आता शांत घेतलेलं बरं. ठीक आहे ठीक आहे, चायनीज खाऊन आलास का? माझं लेकरू खाऊन आलं. ठीक, काय हरकत नाही. मी ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. 1 मिनिट. अगं हे बायकाची फॅशन मला समजत नाही. तुला जो ड्रेस आवडला तो मागव ना. गाढवा, हे तुझ्यासाठी स्थळ आहेत लग्नाचे. काय? अगं तू नको ते नसते उद्योग का करत बसतेस? तुला म्हणलं होतं ना मला लग्न नाही करायचं. जा. अरे देवा, माझ्या पोटचे लेकरं असून माझंच ऐकत नाहीत. काही अर्थ नाही ह्या जगण्याला. आई, माझ्या लग्नाचा प्रश्न आहे.
मला थोडं तर काही वाटत असेल, कारण बाहेर जे काही चाललंय ते तुला माहीत नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत मला माझ्या मनाला समाधान वाटणार नाही तोपर्यंत मी तुझ्या ह्या प्रश्नाला किंवा तुझ्या ह्या हट्टाला होकार कसा देऊ आई? हे बघ बाळा, देशाच्या कुठल्या तरी दूरच्या कोपऱ्यामध्ये दूरवर अशा गोष्टी घडतात आणि सोशल मीडियामुळे त्या तुम्हाला वारंवार ऐकण्यामध्ये आणि बघण्यामध्ये येतात. त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये इतका करून घ्यायचा नसतो रे बाळा. आता आपण ज्या कॉलनीमध्ये राहतो आसपास आपल्याकडे 1000 तरी घरं असतील. तू कधी ऐकलंस का इतक्यात काही घडलेल्या अशा दुर्घटना घडलेल्या? मग मला सांग, आपल्या आयुष्याच्या प्राकृतिक जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपला निर्णय जो घ्यायचा आहे त्या ह्या गोष्टीवर अवलंबून राहायचं आपण. याचा परिणाम होऊ द्यायचा त्याच्यावर नाही बाळा. ही तुमच्या मनातली भीती तुम्ही काढून टाका. जगात सगळेच लोक असे नसतात. हे कुठं घडतही असेल, मी नाही म्हणत नाही, म्हणून का आपण असं खचून जायचं या विषयाबद्दल? म्हणून आपले निर्णय बदलायचे आपण आपल्या आयुष्याचे. बरोबर आहे तुझं, तू म्हणतेस ते पटतंय मला. मला वाटते मी खूप जास्त विचार करतो याबद्दल, कारण आजकाल आमच्या अवतीभोवती सगळं हेच ऐकायला येते. सगळ्यांसोबत जे घडलं ते आपल्यासोबत पण घडेलच असं काही नक्की नाहीये. चालेल मग, तू म्हणशील तसं करूया, माझी काही हरकत नाही. ठीक आहे मग, तर तुझ्यासाठी मी एक मुलगी बघून ठेवलेली आहे. तिला भेटायला जाणार आहेस उद्या तू. काय? अगं आई,